Hello friends, I am Umesh Sirgari, lecturer at SPM पॉलिटेक्निक कुमटे सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण स्पीड मेजरमेंटबद्दल स्टडी करत होतो. म्हणजे जो आपला रोटेटिंग शाफ्ट असतो त्याचा जो RPM आहे रिव्हॉल्यूशन पर मिनिट, म्हणजे एका मिनिटात किती रिव्हॉल्यूशन्स तो कंप्लीट करतो, म्हणजे त्याचा स्पीड रोटेशनल स्पीड. मग ते स्पीड कसा मोजायचा, त्यासाठी कोणकोणते डिव्हायसेस आहेत हे आपण थोडक्यात लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिकल टॅकोमीटर्स जे आहेत, टॅकोमीटर म्हणजे असा डिव्हाइस जो की हा जो रोटेशनल स्पीड आहे रिव्हॉल्यूशन पर मिनिट, म्हणजे एका मिनिटात किती रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट करत आहे शाफ्ट रोटेट करत, मग ते जे मोजण्यासाठी जे आपण डिव्हाइस यूज करतो तर त्याला टॅकोमीटर असे म्हणतात. तर टॅकोमीटरचे क्लासिफिकेशन आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि मेकॅनिकल टॅकोमीटरमध्ये कोणकोणते म्हणजे मेकॅनिकल टॅकोमीटर कोणकोणते आहेत आणि त्यांचं वर्किंग काय आहे हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल टॅकोमीटर्सबद्दल स्टडी करणार आहोत. आता इलेक्ट्रिकल टॅकोमीटर्समध्ये कोणकोणते टॅकोमीटर्स आहेत. पहिला आहे ईडी करंट टॅकोमीटर. आता ईडी करंट टॅकोमीटरलाच मॅग्नेटिक डिरॅक्ट टाईप टॅकोमीटर असे देखील म्हणतात. तर हे जे आहे एक कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो, तर वर्किंग प्रिन्सिपल बघितलात, द करंट विच इज इंडिकेटेड बाय अन ॲनालॉग इंडिकेटर ऑन अ स्केल इज प्रोपोर्शनल टू द स्पीड. म्हणजे एखादी करंट जो असेल तो इंडिकेट करतो एका स्केलवरती. तो जो इंडिकेशन आहे तो प्रोपोर्शनल असतो तुमच्या स्पीडला. म्हणजे तुमचा जो स्पीड आहे एक शाफ्टचा जो स्पीड आहे तो शाफ्टचा स्पीड आपण एका करंटमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे एखादा करंटमध्ये कन्वर्ट करतो आणि तो करंट जो आहे जनरेट झालेला करंट तो प्रोपोर्शनल असतो तो शाफ्टच्या स्पीडचा. तर कसं करतात, तर डायरेक्टली जर तुम्ही बघितलात ईडी करंटचं, एकच मिनिट, ओके, हे आहे डिझाईन कन्स्ट्रक्शन ईडी करंटचा. तर ईडी करंट टॅकोमीटर जे आहे ते कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो, तर ईडी करंट प्रिन्सिपलवरती काम करतो. आता ईडी करंट प्रिन्सिपल म्हणजे काय, तुम्ही ऑलरेडी शिकलेलं असाल ईडी करंट प्रिन्सिपल काय असतं. तर म्हणजे मी सिम्पलमध्ये तुम्हाला सांगतो ईडी करंट काय असतो. सपोज समजा एखादी मॅग्नेट आहे, दोन मॅग्नेट ठेवलो आपण एन आणि एस, AIN AIS, या दोघांमध्ये गॅप आहे. मग काय होतं तुम्हाला माहिती आहे, जर मॅग्नेट असेल तर त्यामध्ये काय असतो, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होत असतो N2S, यामध्ये असं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतं. मग मॅग्नेटिक फील्ड जे क्रिएट झालेलं आहे, आता ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये सपोज मी काय केलं की एखादी मेटल प्लेट घेतलं, कोणतेही मेटल प्लेट घेतलं, एखादी मेटल प्लेट घेतलं आणि मेटल प्लेट काय करालो, त्याला ऑक्सिलेट करालो. तर सपोज समजा मी मेटल प्लेटला तर बांधलो कुठल्या तरी याच्याने, आणि मी मेटल प्लेटला काय केलं, त्यामधून ऑक्सिलेट करत आहे. मग काय होतं, तुम्ही काही कालांतर म्हणजे थोड्या वेळात तुम्हाला जाणवेल की मेटल प्लेट जो आहे तो स्टॉप होतो, म्हणजे तो थांबतो. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही म्हणजे जर मॅग्नेटिक फील्ड नसताना जेव्हा तुम्ही त्याच मेटल प्लेटला जर तुम्ही ऑक्सिलेट करता, मग त्यावेळी जेवढे ऑक्सिलेशन्स होते त्याच्यापेक्षा कमी ऑक्सिलेशन्स यामध्ये होतो. म्हणजे याला रजिस्टर केला जातो, हे जे ऑक्सिलेशन आहे त्याला रजिस्टर केला जातो. तर कशामुळे रजिस्टर केला जातो, कारण जो तुमचा मॅग्नेटिक फील्ड आहे तो मॅग्नेटिक फील्डमुळे तो रजिस्टर होतो. तर त्याचा मागचा प्रिन्सिपल काय, तर त्याचा मागचा प्रिन्सिपल आहे ईडी करंट. म्हणजे ॲक्च्युली काय होतं तिथं, जेव्हा तुमचा मॅग्नेट असतो NNS, आता मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालं आहे. या मॅग्नेटिक फील्डमध्ये जेव्हा मेटल काय करत आहे, ऑक्सिलेट करत आहे. यामध्ये मेटल जे आहे ते ऑक्सिलेट करत आहे. आता ऑक्सिलेट करत असल्यामुळे काय होतं, मेटलमध्ये चेंज इन मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो. म्हणजे आता मेटलमध्ये ॲक्च्युली जर मेटल स्टेबल असतं तर काय होत नव्हतं, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जे आहे तो कॉन्स्टंट राहत होता. पण जेव्हा तुम्ही याला ऑक्सिलेट करता त्यावेळी काय होणार, याचा जो ओव्हरलॅप एरिया आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये ओव्हरलॅप, आता इथं आल्यावरती याची एरिया कमी होणार, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड एवढ्यामध्ये राहणार. तेच जर या बाजूला गेला तर मॅग्नेटिक फील्ड एवढाच राहणार. जर पूर्ण सेंटरला असेल तर मॅग्नेटिक फील्ड पूर्ण बॉडीमध्ये राहणार. म्हणजे काय होत आहे, मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते कंटिन्युअसली चेंज होत आहे, चेंज इन मॅग्नेटिक फील्ड जनरेट होत आहे. मग तुम्हाला माहीत आहे, जर चेंज इन मॅग्नेटिक फील्ड जर जनरेट झाला तर काय होतं, जर चेंज इन मॅग्नेटिक फील्ड जर जनरेट झाला तर त्यामध्ये करंट इंड्यूस व्हायला चालू होतो किंवा EMF इंड्यूस व्हायला चालू होतो. म्हणजे त्यामधून इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला चालू होतात, करंट इंड्यूस व्हायला चालू होतं. मग तो जो करंट आहे त्याला म्हणायचं ईडी करंट.
त्याला म्हणायचं ईडी करंट. आता याचा ईडी करंट तुम्ही बघितलं तर त्यामुळं काय होतं, ईडी करंट जनरेट झाल्यामुळं काय झालं हो तिथं, ईडी करंट जनरेट झाल्यामुळं तो काय करतो, त्याचा जो ऑक्सिलेशन मोशन आहे तो ऑक्सिलेशन मोशनला अपोज करतो. तो ऑक्सिलेशन मोशनला अपोज करतो. म्हणून तुमचा जो प्लेट आहे तो प्लेट लवकर म्हणजे काही कमी टाईममध्ये तो स्टेबल होतो. तिथं मॅग्नेटिक फील्डमध्ये तो स्टेबल होतो. तर याचा याच प्रिन्सिपलवरती आधारित तुम्ही डायनामोमीटर देखील तुमचा जो डायनामोमीटर असतो टॉर्क मेजर करण्यासाठी, त्यामध्ये देखील ह्याच प्रिन्सिपलचा यूज केला जातो. आणि तसेच जर तुम्ही बघितलात की काही जर ट्रेन्स वगैरे बघितलात जपानमध्ये मध्ये याचा इम्प्लिमेंट केला जाता की याचा उपयोग कुठं केला जातो, तर ट्रेनला ब्रेकिंग सिस्टीम अप्लाय करण्यासाठी उपयोग केला जातो. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे ट्रेन जी आहे ती एकदम फास्ट स्पीडमध्ये जात असते. मग काय करतात, तर त्याला जर ब्रेक लावायचं असेल तर आपले जे ब्रेक्स असतात, जर तुम्ही मेटल ब्रेक जर त्याला लावायचा प्रयत्न केला तर काय होतं, तिथं हीट क्रिएशन जे आहे तो खूप जास्त प्रमाणात होतो आणि फ्रिक्शन जे आहे तो जास्त होत असतो. म्हणून आपल्याला फ्रिक्शन स्प्लिट कंटिन्युअसली शूज जे असतात ते शूज कंटिन्युअसली बदलावं लागतात ट्रेनमधले. का म्हणजे ट्रेनचा लोड जास्त असतो, त्याचा वेग देखील जास्त असतो. म्हणून तिथं ब्रेकिंग सिस्टीम जे आहे तो खूप कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. म्हणून काय केलं जातं, अशा पद्धतीचा म्हणजे ईडी करंटचा यूज केला जातो. ईडी करंटमुळे काय होतं, तर ईडी करंटचं कसं असतं, खाली जो तुमचा जो खालचा पोर्शन असतो, जो तुमचा वेचा पोर्शन असतो, त्यावरती मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतात. आता मॅग्नेटिक फील्ड क्रिएट केल्यावरती काय होतं, तुमचं ट्रेन त्यावरनं जात असतो. मग ट्रेन त्यावरनं जात असतो. मग ट्रेन काय करतो, त्या मॅग्नेटिक फील्डवरनं जात असल्यामुळं त्यामध्ये काय होतं, चेंज इन मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतो. का म्हणजे त्याची एरिया चेंज होत आहे. मग चेंज इन मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाला की त्यामध्ये ईडी करंट इंड्यूस होतो आणि ट्रेन जो आहे तो स्टॉप होतो. अशा पद्धतीनं म्हणजे ट्रेन्समध्ये जापानमध्ये कोणत्याही एका ट्रेनमध्ये मेथड यूज केला होता ईडी करंटचा ब्रेकिंग सिस्टमसाठी. तर मोस्टली ब्रेकिंग सिस्टमसाठी जे आहे तो ईडी करंटचा मोस्टली यूज केला जातो. तर हे झालं बेसिक ईडी करंटबद्दल. तर अशा ईडी करंटचा यूज करून आपण एखाद्या रोटेटिंग शाफ्टचा स्पीड कसं मेजर करायचा. जर तुम्ही कधी याची कन्स्ट्रक्शन बघितलं तर काय, एक शाफ्ट असतो, ते शाफ्टवरती एक मॅग्नेट ठेवलेला असतो, परमनंट मॅग्नेट. तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटला काय असतो, 2 पोल्स असतात, एन आणि एस, नॉर्थ अँड साऊथ पोल. आता नॉर्थ अँड साऊथ पोल असल्यामुळे याच्यात काय झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे की मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट होतात, एन टू एस असं मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट होत असतात. असं मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट होत असतात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलेला आहात. आता हे मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट झाला, हे झाला आता स्टेशनरी, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते कॉन्स्टंट आहे. आणि याच्या भोवती काय केलेलं असतो, एक अल्युमिनियमचा एक प्लेट ठेवलेला असतो. प्लेट ठेवलेला असतो, त्यामध्ये गॅप असतो, गॅप मेंटेन ठेवलेला असतो. आता हा अल्युमिनियमचा प्लेट जो आहे तो एका स्प्रिंगशी, एअर स्प्रिंग असतो, एअर स्प्रिंग HAIR, एअर स्प्रिंगशी कनेक्ट केला असतो. आणि तो एअर स्प्रिंग जो आहे त्याचा दुसरा टोक जो आहे तो एका डायल गेजला कनेक्ट केलेला असतो, म्हणजे तुमचा जो पॉइंटर असतो तो पॉइंटरला कनेक्ट केलेला असतो. आता याचं जर तुम्ही वर्किंग बघितलात तर काय होतं, तुमचा जो शाफ्ट आहे, हा शाफ्ट तुम्हाला ज्याची स्पीड मेजर करायचं, ज्या शाफ्टची स्पीड मेजर करायचं त्या शाफ्टला मेश करतात, त्या शाफ्टसोबत मेश करतात. मग काय होतं, त्या शाफ्टसोबत तुमचा जो हा शाफ्ट आहे हा देखील रोटेट होतो, टॅकोमीटरचा शाफ्ट देखील रोटेट होतो. आता टॅकोमीटरचा शाफ्ट जेव्हा रोटेट होतो त्यावेळी तुमचा मॅग्नेट देखील रोटेट होतो, हा मॅग्नेट देखील रोटेट होतो. आता मॅग्नेट जर रोटेट होत असेल तर त्याचा मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो देखील आता रोटेट होण्याला चालू होतो. का म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला माहिती आहे N2S असतो कंटिन्युअसली, तो मॅग्नेटिक फील्ड जे आहे तो देखील रोटेट होत असतो. आता इथं काय झालं, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालं. आता इथं काय झालं, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाला. आता हे जे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, एकच मिनिट, हे जे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे तो रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कट कोण करत आहे, हो तुमचा जो प्लेट आहे, हा प्लेट जो आहे तो त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला कट करत आहे. मग तुम्ही बघितलात जर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असेल आणि तुमचा प्लेट जो आहे तो सध्याला स्टेशनरी आहे, मग त्यामुळं काय होतं, तुमचा जो मॅग्नेटिक फील्ड आहे तो काय व्हायला, चेंज व्हायला, मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे या प्लेटमध्ये इंड्यूस व्हायचा तो चेंज होत आहे, कारण तुमचा जो मॅग्नेट आहे तो रोटेट होत आहे. मग त्यामुळं जर याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झाला या प्लेटमध्ये तर काय होतं, यामध्ये करंट इंड्यूस व्हायला चालू होतो, यामध्ये करंट इंड्यूस व्हायला चालू होतो, ईडी करंट, त्याला आपण म्हणतो ईडी करंट. मग ईडी करंटमुळं काय होतं, ईडी करंट काय करतो, तर ईडी करंट जो आहे तो त्याचा जो मोशन आहे
त्यांच्या दोघांमधला जो रिलेटिव्ह मोशन आहे तो रिलेटिव्ह मोशन कमी करण्याचा प्रयत्न करतो. मी आता तुम्हाला सांगितलं जसं प्लेट जो आहे तो प्लेट काही वेळानंतर म्हणजे थांबतो तो. म्हणजे काय होतं त्यांच्या आता मॅग्नेट देखील स्टेबल आहे, प्लेट देखील स्टेबल आहे. मॅग्नेट जेव्हा ऑक्सिलेट होत होता त्यामध्ये रिलेटिव्ह मोशन जास्त होते, पण जेव्हा मॅग्नेट जेव्हा स्टेबल होतो त्यामध्ये रिलेटिव्ह मोशन कमी होते. तर जर प्लेट कशाला स्टेबल झाला, कारण त्यामध्ये ईडी करंट इंड्यूस झाला. ईडी करंट इंड्यूस झाल्यावरती काय होतं, त्यांच्यातला जो रिलेटिव्ह मोशन आहे तो रिलेटिव्ह मोशन कमी करण्याचा प्रयत्न करतो किंवा तो मोशन अपोज करण्याचा प्रयत्न करतो. मग इथं काय होतं तुमचा जो प्लेट आहे, एक तर तुमचा जो मॅग्नेट आहे तो मॅग्नेट काय करतो, हा प्लेट जो आहे या प्लेटला देखील सोबत घेऊन फिरायचा प्रयत्न करतो. म्हणजे जेणेकरून काय होतं त्यांच्यातलं रिलेटिव्ह मोशन आहे तो कमी होतो, रिलेटिव्ह मोशन कमी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून काय होतं तुमचा प्लेट जो आहे, हा प्लेट याला ड्रॅग कप असे देखील म्हणतात. तर हा जो आहे हा देखील मॅग्नेटसोबत फिरण्याचा प्रयत्न करतो, का म्हणजे त्यामध्ये ईडी करंट इंड्यूस आहे. मग हा जेव्हा मॅग्नेटसोबत फिरण्याचा प्रयत्न करतो तो काय करतो, ट्विस्ट होतो, म्हणजे तो डिफ्लेक्ट होतो, म्हणजे किंवा ट्विस्ट होतो, तो रोटेट होतो ॲक्च्युली थोड्या डिग्रीमध्ये प्रपोर्शनल टू याचा जो शाफ्टचा जो स्पीड आहे त्या प्रपोर्शनल तो ट्विस्ट होतो किंवा रोटेट होतो. मग काय होतं इथं जो तुमचा स्प्रिंग आहे तो स्प्रिंग काय करतो, आता जेव्हा हा जो तुमचा प्लेट आहे तो प्लेट रोटेट व्हायला चालू होतो, तुमचा जो स्प्रिंग आहे तो स्प्रिंग ट्विस्ट व्हायला चालू होतो. तुम्हाला माहीत आहे स्प्रिंगला तुम्ही जर एका एंडला जर तुम्ही रोटेशन दिलात तर तो काय होतो, ट्विस्ट व्हायला चालू होत असतो, ट्विस्ट होत असतो तो स्प्रिंग. मग इथं देखील हा स्प्रिंग जो आहे तो ट्विस्ट होत असतो. मग ट्विस्ट होत असल्यामुळे काय होतं, तुमचा स्प्रिंग एक टॉर्क अप्लाय करतो, तुमचा स्प्रिंग एक अपोजिशन टॉर्क अप्लाय करतो आणि तुमचा जो हा प्लेट आहे हा प्लेट देखील रोटेट होत आहे अपोजिशन डायरेक्शनने, तो देखील एक टॉर्क अप्लाय करतो. मग हे जे आहे यांच्या दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन तोपर्यंत असतो जोपर्यंत त्यांची दोघांची टॉर्क जे आहे दोन्ही साईडला सेम असत नाही तोपर्यंत. म्हणजे जेव्हा हा स्प्रिंग अप्लाय केलेला टॉर्क आणि तुमचा जो प्लेट आहे तो प्लेट अप्लाय केलेला टॉर्क जेव्हा दोन्ही इक्वल असतात त्यावेळी तुमचा प्लेट जो आहे तो स्टेबल होतो, त्यावेळी तुमचा प्लेट जो आहे तो स्टेबल होतो. मग आता प्लेट जो आहे तो किती ट्विस्ट होणार आहे कशावरती डिपेंडिंग असणार, तर तुमचा जो शाफ्ट आहे त्या शाफ्टच्या रोटेशनवरती डिपेंडिंग असणार. जर शाफ्टची रोटेशन जास्त असणार तर तुमचा प्लेट जो आहे तो जास्त ट्विस्ट होतो, तुमचा जो काय म्हणजे तुमचा स्प्रिंग जे आहे तो त्याला जास्त टॉर्क द्यावा लागतो, जास्त टॉर्क द्यावा लागतो. आणि जेव्हा त्याचा टॉर्क जेव्हा कॉन्स्टंट होतात किंवा सेम होतात त्यावेळी तुमचा जो प्लेट आहे तो स्टेबल होतो. पण तुम्ही बघितलात की तुमचा जो स्प्रिंग आहे तो ट्विस्ट झाला, तो कोणाच्या प्रपोर्शनल ट्विस्ट होतो, तुमचा जो प्लेट आहे त्याच्या रोटेशनलवरनं तो ट्विस्ट होतो. जर याचा जर शाफ्टचा जर रोटेशनल जास्त असेल तर तो जास्त ट्विस्ट होतो, कमी असेल तर कमी ट्विस्ट होतो. आता तुमचा जो स्प्रिंग आहे तो दुसरा एंड कोणाला कनेक्ट केलेला आहे, तुमच्या एका पॉईंटरला कनेक्ट केलेला आहे. जेवढा तुमचा स्प्रिंग ट्विस्ट होतो तेवढा तुमचा पॉईंटर देखील डिफ्लेक्ट होतो, आणि पॉईंटरच्या भोवती तुम्हाला काय केलेलं असतो, एक डायल गेज इंडिकेट केलेला असतो. तुम्ही जर साईड व्ह्यूनी बघितलात तर तुम्हाला इथं दिसेल डायल गेज असतो आणि तुमचा पॉईंटर असतो. जसा तुमचा स्प्रिंग जो आहे तो ट्विस्ट होतो तसा तुमचा जो पॉईंटर आहे तो पॉईंटर देखील डिफ्लेक्ट होतो त्या प्रोपोर्शनली. मग तो जो डिफ्लेक्शन केलेला आहे पॉईंटर त्याच्या भोवती काय असतो, कॅलिब्रेशन स्केल असतो. त्या स्केल तुम्हाला काय इंडिकेट करतो, तुमचा जो स्पीड आहे तो इंडिकेट करतो. म्हणजे जर तुमचा स्पीड वाढला, जर तुमचा अजून जर स्पीड वाढला तर काय करतो, ईडी करंट इंड्यूस व्हायचं जास्त होतो, ईडी करंट जास्त इंड्यूस झाला की तुमचं प्लेट काय करतो, याच्यासोबत जास्त रिलेटिव्ह मोशन कमी करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे याच्यासोबत फिरण्याचा प्रयत्न करतो. मग त्यामुळे जास्त फिरण्याचा प्रयत्न करतो. आज जर जास्त फिरण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, तुमचा जो स्प्रिंग आहे तो जास्त टॉर्क अप्लाय करतो यावरती त्याला थांबवण्यासाठी. त्यामुळे म्हणजे स्प्रिंगला जास्त टॉर्क लागतो, म्हणजे जास्त टॉर्क म्हणजेच काय हो, स्प्रिंगला जास्त ट्विस्ट व्हावा लागतो. जेवढा जास्त ट्विस्ट होतो तेवढा तुमचा पॉईंटर देखील जास्त ट्विस्ट म्हणजे पॉईंटर देखील जास्त डिफ्लेक्ट होतो. मग आता पॉईंटरचा जो डिफ्लेक्शन आहे ते आपण प्रोपोर्शनल टू दी शाफ्ट स्पीड मेजर करू शकतो. तर अशा पद्धतीनं तुमचा जो ईडी करंट आहे, ईडी करंट टाईप टॅकोमीटर किंवा तुमचा जो याला कप अँड डॅक टाईप टॅकोमीटर असं देखील म्हणतात, अशा पद्धतीनं ते काम करतं. हे झालं ईडी करंट टॅकोमीटरबद्दल. जर तुम्ही याचे ॲडव्हान्टेजेस बघितलात तर याचा जो लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स आहे, म्हणजे आउटपुट आणि आउटपुट व्होल्टेज जो आहे किंवा जे आपण आउटपुट मेजर केलेलं आहे डायल गेजवरती, तो प्रोपोर्शनल असतो तुमच्या शाफ्ट स्पीडला. जसं तुमचं शाफ्ट स्पीड चेंज होईल तसं तुमचा आउटपुट व्होल्टेज जो आहे तो चेंज होत असतो. नेक्स्ट आहे रग्ड इन कन्स्ट्रक्शन जे आहे ते खूप रग्ड आहे आणि लेस कॉस्ट जे आहे ते खूप कमी कॉस्ट असते आणि मेंटेनन्स कॉस्ट देखील जास्त नसतो, का म्हणजे तुम्हाला माहिती आहे यामध्ये जास्त काही फ्रिक्शन कुठं नाही आहे. आणि डिसॲडव्हान्टेजेस बघितलात तर कॅलिब्रेशन इट इज इनपुट व्होल्टेज मस्ट बी मेंटेन्ड कॉन्स्टंट.
म्हणजे कॅलिब्रेशन जो असतो तो आपल्याला कंटिन्यू वारंवार कॅलिब्रेशन करावा लागतो आणि ते कॅलिब्रेशन जे आहे ते कॉन्स्टंट मेंटेन ठेवावं लागतो आपल्याला. आणि ॲट व्हेरी हाय स्पीड इट बिकम अ नॉन लिनियर. जर स्पीड जर जास्त असेल शाफ्टचा तर त्यावेळी नॉन लिनियर इंडिकेशन व्हायला चालू होत असतो. जर ॲप्लिकेशन्स बघितलात तुम्ही याचे तर ऑटोमोबाईलमध्ये स्पीडोमीटर म्हणून यूज केला जातो किंवा एअरक्राफ्ट इंजिन जे असतात त्यामध्ये यूज केला जातो. इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये देखील यूज केला जातो आणि लोकोमोटिव्हमध्ये देखील स्पीड मेजरमेंट करण्यासाठी यूज केला जातो. तर याचा अजून एक महत्त्वाचा म्हणजे काय आहे, ईडी करंट टॅकोमीटर आर यूज्ड टू मेजर दी रोटेशनल स्पीड अप टू 12,000. म्हणजे 12,000पर्यंत RPM जे आहे ते मेजर करू शकतो विथ ॲक्युरेसी प्लस ऑर मायनस 3%. 3%च्या ॲक्युरेसीने प्लस किंवा मायनस आपण 12,000 RPMपर्यंत जो शाफ्ट म्हणजे रोटेट होत आहे त्याची RPM आपण मेजर करू शकतो ईडी करंट टॅकोमीटरबद्दल. बरोबर, हे झालं ईडी करंट टॅकोमीटरबद्दल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की अजून जे आपले इलेक्ट्रिकल टॅकोमीटर्स आहेत त्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.